देशात कुशल वैमानिकांची निर्मिती वाढवून भारताला विमान वाहतूक क्षेत्रात आत्मनिर्भर बनवण्याच्या उद्देशाने एअरपोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडिया यांनी महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आत्मनिर्भर भारत या संकल्पनेला अनुसरून AAIने देशातील काही प्रमुख विमानतळावर फ्लाइंग ट्रेनिंग ऑर्गनायझेशन स्थापन करण्यासाठी कंपन्यांकडून टेंडरद्वारे प्रस्ताव मागवले आहेत. या अंतर्गत सोलापूर विमानतळासह केशोद, कडप्पा, हुबळी, तुतीकोरीन, किशनगड आणि धोलेरा या 7 विमानतळाची निवड करण्यात आली आहे. या विमानतळांवर फ्लाइंग ट्रेनिंग संस्थांची स्थापना झाल्यास देशात प्रशिक्षित पायलटांची संख्या वाढण्यास मोठी मदत होणार आहे. सोलापूर विमानतळाची या यादीत झालेली निवड ही शहरासाठी अत्यंत महत्त्वाची आणि ऐतिहासिक संधी मानली जात असल्याचे मत सोलापूर विकास मंचाच्या वतीने करण्यात आले. फ्लाइंग ट्रेनिंग संस्था सुरू झाल्यानंतर सोलापूर आणि परिसरातील विद्यार्थ्यांना पायलट होण्यासाठी दूर शहरात किंवा परदेशात जाण्याची गरज भासणार नाही. स्थानिक स्तरावरच आधुनिक प्रशिक्षण उपलब्ध होणार असल्याने अनेक तरुणांचे पायलट बनण्याचे स्वप्न प्रत्यक्षात येऊ शकते. विमान प्रशिक्षण क्षेत्राला मोठी चालना या उपक्रमामुळे भारतातील विमान प्रशिक्षण व्यवस्थेला बळकटी मिळणार असून भविष्यातील पायलट तयार करण्यासाठी आवश्यक असलेली पायाभूत सुविधा विकसित होणार आहे. तसेच विमान वाहतूक क्षेत्रातील रोजगाराच्या संधीही वाढण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. इच्छुक कंपन्यांना https://etenders.gov.in/eprocure/app या संकेतस्थळावरून अर्ज करता येणार आहेत. या निर्णयामुळे सोलापूर विमानतळाच्या विकासाला नवे परिमाण मिळणार असून सोलापूरच्या विद्यार्थ्यांचे पायलट होण्याचे स्वप्न लवकरच वास्तवात उतरू शकते अशी आशा व्यक्त केली जात आहे. याकरता सोलापूर विकास मंचने विमानसेवा सुरू झाल्यापासून केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्रालयाकडे सातत्याने पाठपुरावा केला आहे. अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.